महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन बोलावण्यात आलंय। ओबीसींच्या मागण्यांचा 30 ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते। गजानन नुमाटे माझे सहकारी याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। गजानन, पंजाब येथील अमृतसरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो महाराष्ट्रासह पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि वेगवेगळ्या राज्यांमधून या ठिकाणी प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 30 महत्त्वाचे ठराव या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहे। सगळे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। खासदार प्रतिभा धानोर या ठिकाणी पोहोचलेले आहे। हंसराज अहिर थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत। आमदार परिणय फुके या ठिकाणी येत आहेत। अभिजित वंजारी येत आहेत। अशोक जिवतोळे या ठिकाणी आलेले आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण शिबिर जे आहे, अधिवेशन जे आहे ते पार पडतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30 महत्त्वाचे ठराव या अधिवेशनात पार पाडले जाणार आहे आणि ते केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहे। महत्त्वाची मागणी आहे की ओबीसींना आरक्षण मिळावं, प्रमोशनमध्ये यासह अनेक प्रमुख मागण्या आहे। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळावा, यासह 30 ठराव मंजूर करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि